असो, आपण जो आज संदेश बघणार आहे आणि तो संदेश खूप चांगला आहे प्रियानो. देवावरती कसं आपण काय धीर देऊन वाट पाहायची आहे आपण बघणार आहोत. संदेशाचं नाव काय? धीर धरून वाट पाहणे. आमेन. काय संदेशाचं नाव काय? धीर धरून वाट पाहणे. आमेन. धीर धरुनी नम्र होऊनी वाट मी पाहते. धीर धरुनी नम्र होऊनी वाट मी पाहते. ये प्रभु, हे प्रभु, तू ये प्रभु माझ्या हृदयी, तू ये करीते तुला विनंती. प्रभु माझ्या हृदयी तू ये. आमेन. तर आज आपण संदेश बघणार आहोत स्तोत्र संहिता याचा 40वा अध्याय पहिलं वचन. आमेन. एकटे व्यवस्थित कोणतर वाचा. आमेन. 40वा अध्याय ह्याचं पहिलं वचन. प्रेज द लॉर्ड. आमेन. हालेलुया. आमेन. वाचा. सुटकेबद्दल उपकार स्तुती. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली तेव्हा एडिंगला काय म्हणलेलं आहे बघा. सुटकेबद्दल उपकार स्तुती. तुमची सुटका कशी होणार? आमेन. कोण सुटका करणार आहे हे लय इम्पॉर्टंट. कोण सुटका करणार आहे? कोणाबद्दल आम्ही वाट पाहिली पाहिजे. लक्षात घ्या. तिथे काय म्हणलेलं आहे? मी. बघा वाचा पहिलं वचन. मी धीर धरून थांबा. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली. वाट पाहिली. काय म्हणाला दावीद राजा? मी धीर धरून कोणाची वाट पाहणार आहे? म्हणा परमेश्वराची. परमेश्वराची मी वाट पाहणार आहे. धीर धरून परमेश्वराची. तोच मला सोडवणार आहे. आमेन. कोण सोडवणार मला? परमेश्वर. कोणाची धीर धरलं पाहिजे आम्ही? कोणावर डिपेंड राहिलं पाहिजे आम्ही? परमेश्वर. मनुष्यावर नाही, पैशावर नाही, सोन्यावर नाही, काय कुठल्याही धनावरती नाही. कोणाची वाट पाहिली पाहिजे? परमेश्वर. आणि एक वचन वाचा. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली. तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. परमेश्वर काय केला? परमेश्वरला काय ऐकायला आलं आणि परमेश्वर काय केला? असं वळून उभे राहिला आणि त्याचा धावा ऐकला. असं दावीद राजा म्हणतो. लक्षात घ्या. परमेश्वर ऐकेपर्यंत आम्ही धीर धरायचा आहे. लक्षात घ्या. परमेश्वर ऐकेपर्यंत 1, 2, 3, 4, 5 दिवस नाही. लक्षात घ्या. आपल्याला आता बघा, मी 26 वर्ष झाला ईश्वर विश्वास लावून. अजून मी बरेच वर्ष जगणार. लक्षात घ्या. माझं आता 48 वर्ष आहे. काय मी 80 वर्ष जगलो तर 33 वर्ष अजून जगणार आहे. 33 वर्ष मला प्रभूची वाट पाहिजे आहे. काय म्हणून? धीर धरून स्थिर होऊन तो येणार, मला नेणार. मी जाणार आहे कुठे? स्वर्गाच्या राज्यामध्ये. स्वर्गाचं राज्य माझ्यासाठी आहे. माझ्यासाठी देवाने ते बनवलेलं आहे. स्वर्गात मी जाणार आहे. मी पण आता मला काय करायचं आहे? पृथ्वीवर पुरा धीर धरायचा आहे. स्वस्थ राहायचं आहे. लक्षात घ्या. एकही गडबड न करता. आमेन. कोणावरती? परमेश्वरावरती. म्हणून दावीद म्हणतो मी
धीर धरून परमेश्वराची वाट पाहत आहे. कोणाची? परमेश्वराची. आम्ही एक दिवस प्रार्थना करतो, 2 दिवस करतो, 3 दिवस करतोय, मग काय होतंय? मिळालं नाही तर काय हो, लई प्रार्थना केलं बघा, आय हो 8 दिवस प्रार्थना करायला बघा, मला काही मिळेल नाही बघा. तुम्ही सांगा, दावीद राजा काय म्हणत आहे? दावीद एकदम राजा झाला काय? हा नाही, त्याला अभिषेक करून झाल्यानंतर किमान 14 वर्ष त्याला असेच काढावं लागले. इकडं पळ, तिकडं पळ, तिकडं पळ. शाऊल त्याच्या मागे लागला होता. लक्षात आलं? मग शाऊल मेल्यावर तो राजा झाला. 80 वर्ष राज्य केला त्यांनी. दावीद राजा 80 वर्ष राज्य केला. हेब्रोनामध्ये 7 वर्ष. लक्षात घ्या काय. आणि यरुशलेम मध्ये 33 वर्ष. इस्रायलावरती 40 वर्ष दावीद राजा झाला. केव्हा राजा झाला? त्याला किमान 13 ते 14 वर्ष त्याला पळावं लागलं. अनेक ठिकाणी खुळा झालोय असं तो सोंग करावं लागलं. त्याला दुसऱ्याकडे राहावं लागलं. लक्षात आलं? मग तो राजा झाला. प्रेज द लॉर्ड. म्हणून दावीद म्हणतो, मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहत आहे. आणि परमेश्वर मागा वळून माझं ऐकला. परमेश्वर माझं ऐकला. कसं? मागा वळून. परमेश्वर पुढे जाणारा थांबतो. आपण बघू 10वा अध्याय, मार्कुस शुभवर्तमान 10वा अध्याय, ह्याचा 49व वचन वाचूया आपण. 49व मार्कुस शुभवर्तमान 10वा अध्याय 49व वचन वाचा. तेव्हा येशू थांबून म्हणाला, त्याला बोलवा. पुढे मग ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, धीर धर, उठ, तो तुला बोलावत आहे. लक्षात आलं? आता आंधळा येतो. येशू चाललाय जन्मापासून आंधळा. तो कधी कोणाला बघितला नाही. आंधळा, भीक मागणारा बार्तिमेया. येशू चाललाय की गर्दी ओळखून तो एकट्याचा हात धरून म्हणतो, इथून कोण चाललंय? एकटा म्हणतो, दाविदाचा पुत्र येशू. तो म्हणतो, दाविदाचा पुत्र येशू, माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा. अनेक लोकांनी त्याला ढकलून दिले, गप्प बस म्हटले, तरी तो गप्प बसला नाही. तो येशूवर अवलंबून येशूला हाक मारत राहिला. येशू पुढे गेल्यानंतर येशूच्या लक्षात आलं, मला कोणतर हाक मारत आहे. म्हणून येशू थांबला. बायबल सांगते थांबला. आणि थांबून काय म्हणला त्याच्या शिष्यासना? त्याला बोलवा. शिष्य काय म्हणतात? धीर धर. काय म्हणतात त्याने? धीर धर, तो तुला बोलावत आहे. कोण बोलावत आहे? येशू. हालेलुया. धीर धर, तो तुला बोलावत आहे. लक्षात आलं तुम्हाला काय किती इम्पॉर्टंट आहे? काय? आम्ही धीर धरलं पाहिजे. आम्ही काय करतो? लगेच धीर सोडून देतो. काय? आम्ही सोडून देतो. 6 महिने, 1 वर्ष, 15 दिवस, 2 महिने आम्ही प्रार्थना करतो, मिळत नाही, आम्ही ते सोडून देतो. लक्षात आलं? आम्हाला काय वाटतंय? आता मिळणार नाही. मिळालेला आहे, हातात यायला 1 दिवस लेट होईल. लक्षात आलं तुम्हाला? पण आम्ही धीर धरलं पाहिजे. बार्तिमेया थांबला काय? येशू थांबेपर्यंत बार्तिमेया थांबला नाही. तो म्हणत आहे, येशू दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. येशू थांबल्यावर बार्तिमेया आढायचा बंद झाला. थांबेपर्यंत तो त्याला बोलत होता. किती
किती अद्भुत आहे की हा. तुम्ही आणि मी रोज प्रार्थना केली पाहिजे, मिळेपर्यंत प्रार्थना केली पाहिजे, मिळेपर्यंत. आपण मत्ती शुभवर्तमान 24वा अध्याय 36 वचन वाचूया आपण. 36 वचन, मत्ती शुभवर्तमान याचा 24वा अध्याय 36 वचन. हालेलुया, वाचा लवकर. त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही. स्वर्गातील देवदूताला नाही, पुत्रालाही नाही. इथे एक फार महत्वाची गोष्ट काय बघा, हा, येशू येणार आहे या स्वर्गा पृथ्वीवर आम्हाला न्यायला नेक्स्ट. पण त्याला माहिती आहे, बायबल सांगते नाही. येशू वाट बघत आहे पित्याची, केव्हा मला पिता पाठवणार माझ्या लेकरासना सोडवायला. हालेलुया. पिता जेव्हा जा म्हणेल तेव्हाच येशू या पृथ्वीवर येणार आहे. म्हणून बायबल काय सांगते, जागृत राहा, जागृत राहा, जागृत राहा, प्रार्थनेत राहा. काय येशू त्या गेतसेमने बागेत प्रार्थना करताना त्या शिष्यासनावर म्हणतोय, तुमच्याकडनं जरा बी जागृत राहायला होत नाही, तुम्हाला जरा बी जागायला होत नाही, वेळ आलेली आहे. का असं म्हणतो येशू? येशूला पण माहिती नाही. रोमकरास पत्र 8वा अध्याय 34 वचनात येशू तुमच्या आणि माझ्यासाठी पित्याजवळ मध्यस्थी करत आहे. आज भी मध्यस्थी करत आहे. पिता ज्या दिवशी म्हणेल येशूला, माझ्या बाळा तू जा त्या लोकांना सोडव, त्यावेळी येशू आम्हाला नेण्यासाठी या पृथ्वीवर येणार आहे. म्हणून येशू पण आज त्या गोष्टीबद्दल काय करत आहे, धीर धरून आहे, प्रार्थनेत आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. रोमकरास पत्र 8वा अध्याय 34 वचन सांगते, तो प्रार्थना करत आहे आमच्यासाठी, आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. लक्षात आला? धीर धरून. पुढे वाचा, पुढे वाचा. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. लक्षात आलं काय? पुढे वाचा जरा. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खात पीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहून नेईपर्यंत त्यांना समजलं नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. हालेलुया. आम्हाला काय करायचंय? इथे काय म्हणलेलं आहे? नोहा 100 वर्ष तारू बांधून वाट बघत होता. 1-2 दिवस नव्हे, 100 वर्ष तारू तयार करून रोज असं वाट बघत होता, केव्हा देव येणार, केव्हा देव येणार, केव्हा देव येणार. धीर धरून स्थिर हो. एकही प्रश्न बायबल मध्ये नोहा विचारला असं काय लिहिलेलं नाहीये. फक्त तो देवाची वाट बघायचा. त्याची 3 मुलं, सुना, पत्नी किती सुंदर होती असणार, किती चांगले होते असणार. लोक सगळे नोहाची थट्टा करायचे, लोक सगळे नोहाला तुच्छ बघायचे, हसायचे. काय हो नोहा, कधी येणार हो या देव, पाणी कधी येणार, आणि हे काय त्याचं काय डोकं बिकं फिरलंय काय, तारू तयार केलाय. मजा करायचे, खायचे, पियाचे, लग्न करायचे, लग्न करून द्यायचे. त्यांना समजलं नाही. लक्षात आलं काय? त्यांनी देवावर अवलंबून नव्हते.
लक्षात आलं म्हणा, त्यांनी देवावर ते अवलंबून होते. नोहा वाट बघत होता पुरा स्थिर हो, पुरा स्थिर हो. काय धीर धरून वाट बघत होता. एक दिवस काय झाला, देव म्हणाला दरवाजा 7 दिवस उघडत ठेव दरवाजा. आणि कधी लोक पाऊस बघितले नव्हते, नोहा भी बघितला नव्हता, पण नोहा देवाच्या गोष्टीवर विश्वास ठेवला. 100 वर्ष नोहा वाट पाहत होता. आणि झाले 100 वर्ष. देव म्हणाला, नोहा काय बघत बसला, जा तारूत तुझी लेकरं घे, सुना घे, पत्नीला घे. आणि नोहा तारूत गेला. पाऊस सुरू झाला तरी नोहा म्हणतो दरवाजा उघडा, यवा 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 यवा. 7 दिवस दरवाजा उघडा होता. आज पण तुमच्यासाठी प्रभू दरवाजा उघडा ठेवलेला आहे. ज्यांना स्वीकार करायचा स्वीकार करून आपला उद्धार साधून घेऊ शकता. प्रियानो, पश्चाताप करायला तुमच्याकडे अजून वेळ आहे. पण ते लोक पश्चाताप केले नाही, आले नाही, विश्वास केले. देव म्हटला 7 दिवस संपले ना, दार बंद कर. दरवाजा बंद करून घेतले. आणि लोक म्हणाले, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा. दरवाजा बंद झाला होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आमेन. 100 वर्ष वाट बघत होता तो, 1-2 दिवस नाही. आमच्या तर माझे किती दिवस राहिले, 33 वर्ष. 33 वर्षामध्ये माझा मी स्पर्धा संपवणार. थोडीपर्यंत मला वाट बघायची आहे, देवावर अवलंबून राहायचं आहे. लक्षात आला, नाहीतर मी हारणार, ह्या स्पर्धेत हारणार. काय प्रेज द लॉर्ड. म्हणून तिथे काय म्हणलेलं आहे, येशू पण येणार आहे, पण त्याला माहिती आहे काय, नाही, तो कोणावर डिपेंड आहे, देवावर. माझा पिता मला जा म्हणणार, तेवढेपर्यंत मी त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला आणि मला आमचा पिता नेहण्यासाठी येणार, तेवढे दिवस आपल्याला धीर धरून राहायचं आहे. आपण धीर सोडायचा नाही. आम्ही धीर सोडलो तर खड्ड्यात पडणार. खड्डा म्हणजे काय, नर्क. खाली काय, नर्क. लक्षात आला. म्हणून धीर धरून राहायचं आहे. म्हणून दावीदाचे काय म्हणतो, मी धीर धरून वाट पाहत आहे. कोणाची, परमेश्वराची. परमेश्वराची वाट पाहत आहे. आज बघा, लोक खात्यात पित्यात मजा करतात, लग्न करून घेत आहेत, लग्न करून देत आहेत, सगळं आता चाललंय की नाही. मनुष्याचा पुत्र येणाऱ्या कोणाला समजणार आहे, तुम्हाला आणि मला. आम्ही त्याच्याकडे धीर धरून वाट पाहत आहे, म्हणून मनुष्याचा पुत्र आलेला आम्हाला समजणार आणि आम्ही घेतले जाणार. लक्षात आला. ज्याला येशू माहिती नाही त्याचं काय, तो धीर धरलेला नाही, विश्वास ठेवलेला नाही, त्याचं काय होणार, नाश. म्हणून आज ही संधी आहे. आज पण तुम्हाला आणि मला पश्चाताप करण्याची संधी आहे. प्रभूकडे येऊन नमन करण्याची संधी आहे. लक्षात घ्या, काय एक चान्स आमच्यासाठी ठेवलेला आहे प्रियानो. म्हणून देव वेटिंग करत आहे. लोक म्हणतात, कोण येशू, ख्रिश्चनचा देव, ह्याचा देव, त्याचा देव. तो तारणारा येशू आहे. आमच्या जगासाठी, जगाचा उद्धार करण्यासाठी तो या पृथ्वीवर आलेला देव आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. काय म्हणून त्याच्यावर जरी विश्वास ठेवला, तुम्ही लज्जित आणि फजित होत नाही. आमेन. आपण 40वा अध्याय काढूया आणि एकदा दुसरं वचन वाचा. 40वा अध्याय मधलं दुसरं वचन. नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून, त्याने मला वर काढले. त्याने मला वर काढले. काय म्हणतो दावीद, कोण काढलं, कोण वळून उभं राहिलं, येशू. पहिला वचन आणि एकदा वाचा. पहिलं वचन, मी धीर धरून परमेश्वराची
मला येशू बरं केलेला आहे, मला येशू सांभाळलेला आहे, येशू माझ्या जीवनामध्ये आलेला आहे. हालेलुया. आम्ही उगीच साक्ष देत नाही. दावीदाला राजा कोणी बनवलं? देव. म्हणून तो म्हणतो मी म्हणालो परमेश्वरावर अवलंबून आहे. लक्षात आला? धीर धर, धीर धर. हालेलुया. अहो ताई जरा धीर धरा की, अहो ताई जरा धीर धरा की. आम्ही धीर धरतोय? नाही बघा, असंच बघा. आम्ही धीर धरलं पाहिजे. आम्ही जिंकणार, नाहीतर आम्ही जिंकत नाही. प्रेज द लॉर्ड. लक्षात आलं? आम्ही धीर धरत नाही. काय? धीर धरलं पाहिजे. दलदलीच्या चिखलात रुतलो होतो मी म्हणतो. आम्ही बी तसंच होतो एका काळात. आम्ही पापी होतो. लक्षात घ्या. पोटा बोलणारे, शिवी देणारे, चोरी करणारे, लबाडी करणारे. येशू आम्हाला खडकावरती उचलून ठेवलेला आहे. 4थं वचन वाचा. 4. जो पुरुष परमेश्वराला आपला भावाभिषेक करीतो आणि गर्दिष्ठांच्या व असत्याकडे प्रवृत्ती असलेल्यांच्या वाड्यास उभा राहत नाही, तो धन्य. 40वा अध्याय त्याचं 3रं वाचा. त्याने माझ्या मुखात नवे गीत. एक मिनिट. त्याने माझ्या मुखात नवे गीत, आमच्या देवाचे स्तोत्र घातले. आमच्या देवाचे स्तोत्र घातले. काय केले त्याने? त्याने माझ्या मुखात नवे गीत, आमच्या देवाचे स्तोत्र घातले. ते पाहून पुष्कळ लोक भय धरतील व परमेश्वरावर भाव ठेवतील. परमेश्वरावर भाव ठेवतील. तुम्हाला आणि मला बघून. हालेलुया. कोणाला बघून? तुम्हाला आणि मला बघून आज लोक परमेश्वराचं भय धरतील आणि परमेश्वरावर अवलंबून राहतील. कोणाला बघून? तुम्हाला आणि मला बघून. तुमचं आणि माझं जीवन, तुमचं आणि माझं लाईफ, तुमची आणि माझी प्रार्थना ऐकून आजूबाजूचे देवाजवळ येतात. प्रिया, विश्वास करतात येशू जिवंत देव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण वाचूया जरा. 39वा अध्याय 6 वचन वाचा. स्तोत्र संहिता 39वा अध्याय 6 वचन. आयुष्याची क्षणभंगुरता. खरोखर मनुष्य छायेसारखा फिरतो, जिभेने तो उगीच धामधूम करीतो, तो धन साठवितो, पण ते कोणाच्या हाती लागेल हे त्याला ठाऊक नाही. किती अद्भुत आहे की नाही? मी सकाळी प्रार्थना करत होतो. 1998 साली आम्ही माझं लग्न झालं आणि पहिल्यांदा आम्ही DGS दिनाकरच्या मीटिंगला आम्ही कोल्हापूरला गेलो आणि वस्ती राहिल्यावर एक तिथे आंधळी एक सिस्टर आले होते. त्याने एक गाणं म्हटले होते. काय? वल्या मातीचा तू एक साचा, तुझ्या ध्येयाचा नाही भरोसा. वल्या मातीचा तू एक साचा, तुझ्या ध्येयाचा नाही भरोसा. नको देऊ हवाला बुद्याचा, नको देऊ हवाला बुद्याचा. आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. असं हे गाणं ती म्हटली होती. ते गाणं मी विसरलो होतो सुद्धा. परवा ते पुण्याचे ब्रदर हेच गाणं दुसऱ्या ट्यून मध्ये म्हटले. मग आज मी प्रार्थना करत होतो. सकाळी सविता फिरायला गेली आणि मी प्रार्थना करत होतो. तेव्हा ना परमेश्वर हे माझ्या अंतःकरणात गाणं आणला. मला हे त्या दिवशी गाणं आलं नव्हतं. मी म्हणायचा प्रयत्न केला गुगल मीटवर, पण आज मात्र मला ते गाणं ऐकायला आलं. लक्षात आलं तुम्हाला? ते गाणं मला पुरा मी मनाला सुरुवात केलो. मला फार आनंद झाला. लक्षात
करून श्रीमंत व्हावं, कसं पण करून 4 पैसे मी करावे. हालेलुया. किती अवघड आहे की नाही. काल गड इंग्लंड मध्ये एक पोरग मॉडर्न बेकरी कडनं ते 100च्या स्पीड गाडी चालवत गेलं म्हणे. नगरपालिकेकडे जाऊन ते गाडी आदळलं आणि ते जाग्यावर मेलं. त्या आई वडिलांना किती त्रास झाला असेल. काय गरज आहे त्या 100 स्पीड गाडी मारायची. तुम्ही सांगा 100 स्पीड गाडी गडिंगलत मारायची काय गरज आहे. तुम्ही सांगा. मेलाच ना. आई वडिलांना त्रास आहे की नाही. म्हणून आम्ही देवावर अवलंबून राहायचं. हालेलुया. कोणावर स्थिर झालं पाहिजे. देवावर. काय आहे या मानवाचं काय. ते गाणं ती म्हटले सिस्टर ती आंधळी आहे आंधळी. आणि तिथे गाणं म्हटले वल्या मातीचा तू एक साचा तुझ्या ध्येयाचा नाही भरोसा. बघा किती सुंदर आहे की नाही. ही वल्ली माती आहे. वल्ली माती. जसं अब्राहमाला देव कामला तू मातीतून आलास आणि तुला कुठे जायचं आहे. मातीमध्ये. तू मातीमध्ये जाणार आहेस याची आठवण कर. आम्ही काय करतोय. माझं शेत, माझी बायको, माझं घर, माझा बंगला, माझं सोनं, माझं 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 माझं. तुम्ही सांगा काय घेऊन जाणार. परवा एक मी व्हिडिओ आमचे बाळदादा फोटो पाठवले हो. कुवेट मधला माणूस तो ख्रिश्चन होता. त्याचे जिन्याचे पायरीचे टप्पे हिरे मोतीने बनवलेले आहेत लक्षात घ्या. आणि त्याचं सिंहासन आहे सोन्याचा. आणि त्याच्या गळ्यात आहे ना इथून असं सोनं आणि गळ्यात असे मोठे मोठे सोन्याचे घातले होते. पण तो मेला. त्याला एका पेटीत झोपवले होते आणि तिथे लिहिलेलं होतं हे सगळं सोनं कोणाचं. हे सगळे हिरे मोती कोणाचे. हे सिंहासन कोणाचं. तो डोळे झाकलाय ना. कोणाचं. त्याचं काय अस्तित्व राहिलं काय नाही. म्हणून येशू काय म्हणतोय मार्ग सत्य जीवन मीच आहे. योहान 14:6 मार्ग सत्य जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आत आल्याशिवाय माझ्या पित्याकडे कोणी जाणार नाही. हालेलुया. कोणावर विश्वास ठेवला पाहिजे. कोणावरती आपण धीर ठेवला पाहिजे. धीर धरलं पाहिजे कोणावर. येशू. हालेलुया. पुढे वाचा. तर आता हे प्रभू मी कशाची अपेक्षा करू. मी कशाची अपेक्षा करू. माझी आशा तुझ्याच ठाई आहे. दावीद म्हणतो. दावीद एवढा तर का कोण या पृथ्वीवर श्रीमंत नव्हता. खरोखर नव्हता. यरूशलेम बांधण्यासाठी तो सगळं सोनं नाणं ट्रकाने ठेवून तो पित्याकडे गेलाय आणि शलोमोन राजा ते करावं. लक्षात आलं तुम्हाला. काय तो काय म्हणतोय आता माझं काय आहे. हे पिता माझं काय आहे. मी कोणावरती भरोसा करू. तुला सोडल्या माझं कोण आहे. हे सगळं माती आहे. माती माती. ही वल्ली माती आहे. माझं जीवन मी कोणावरती अवलंबून ठेवू. लक्षात घ्या. खरोखर मी लई वेळा रडतो बायबल वाचताना. मला लई दुःख वाटतंय. मी कधी कधी आहे ना झोपताना आहे ना मला वाटतंय देवा हे सगळे एक दिवस इथे सोडून आम्ही एका खड्ड्यात झोपून राहणार. 4 लोक येणार. मेल्यानंतर 4 लोक येतात त्या खड्ड्यात झोपून येऊन सोडतात तो घराडे. कोण मशानभूमीत राहते का. आपला माणूस आहे. आपल्या माणसाला आता मशानभूमीत ठेवल्यात म्हणून तिथे कोण राहतंय. किती प्रिय पत्नी, किती प्रिय भाऊ बहिण्या सगळे मशानभूमीत 4 दिवस राहूया. माझ्या भावाला ठेवल्यात, माझ्या वहिनीला ठेवल्यात, माझ्या बापाला ठेवल्यात. वस्तीला राहत्यात मशानभूमीत.
झालं एकटा झोपून राहायचं ते असं करा अवघड आहे ना. त्यावेळी घर गाड्या सोनं नाणं सगळं येते मशानभूमीत येते काय येते हा कोण येत फक्त त्या मशानभूमीतून उठवणारा सर्व शक्तिमान राजांचा राजा प्रभूचा प्रभू येशू एकच देव तोच त्या मशानभूमीतून तुम्हाला उठवणार आहे. हालेलुया. तिथे पण धीर धरायची गोष्ट आहे. मशानभूमीत येशू येईपर्यंत धीर धरून त्या मशानभूमीत 3 बाय 7च्या तास झोपून राहायला पाहिजे. तुम्ही हात हलवला असं केला तसं केला आ केला हू केला काही चालत नाही असं झोपून राहायला पाहिजे. येशू ज्यावेळी येईल ना तेव्हाच तुम्ही उठणार आहे तिथनं. नाहीतर तेवढेपर्यंत झोपून राहायला पाहिजे. तसं काय तर केला तर गडबड करशील नाही हा सांगूच नाही. तुमचं त्या मशानभूमीत बी हल्ला आला तुम्ही मातीत. म्हणून इथे आपण येशूवर अवलंबून राहिलं पाहिजे. हा दावीद काय म्हणाला पुढे वाचा आणि एकदा वाचा ते वचन. तर आता हे प्रभू मी कशाची अपेक्षा करू. एक मिनिट मी कशाची अपेक्षा करू. काय आहे जीवनात काय आहे मी आता कशाची अपेक्षा करू. काय दाविदाच्या समोर एक गोष्ट तो उपभोगला नाही असं नव्हतं. म्हणून तो म्हणतो मी आता कशाची अपेक्षा करू. म्हणून तो काय म्हणतो माहितीये काय 27 अध्याय 4 वचनात काय म्हणतो बघा. स्तोत्र संहिता 27:4 करा. 27:4 वाचा जरा. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले. त्याच्या प्राप्तीसाठी मी झटते. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन. मी त्याच्या मंदिरात ध्यान करीन. हे जीवन 80-100 वर्षाचं आहे पण तिथे हजारो वर्षाचं जीवन आहे. म्हणून दावीद म्हणतो मी एक वरदान मागितले त्याच्या प्राप्तीसाठी मी झटते. मी तुझं मनोहर रूप आयुष्यभर बघत राहीन. कधी न संपणार. हालेलुया. कोणी न काढून घेणारा रूप. लक्षात आला दावीद म्हणतो. म्हणून तो इथे 40 मध्ये काय म्हणतो आणि वाचा 7. तर आता हे प्रभू मी कशाची अपेक्षा करू. माझी आशा तुझ्याच ठाई आहे. म्हणजे काय तो या पृथ्वीवरल्याला सगळ्याला शून्य लेखत होता. फक्त त्याला देवाचं ध्यान होतं. म्हणून देव काय म्हणतो माझ्या मनासारखा हा माझा राजा दावीद आहे. मी त्याच्या गादीवर सतत बसेल म्हणतो. त्याची गादी कधी भिजवणार नाही. लक्षात आलं तुम्हाला. तुमच्या आणि माझ्या जीवनात पण तसंच आहे. प्रेज द लॉर्ड. पुढे वाचा. माझ्या सर्व अपराधापासून बघा काय म्हणतो तो आता. माझ्या सर्व अपराधापासून मला सोडव. मला मूर्खांच्या निंदेस पात्र करू नकोस. आमेन. हालेलुया. 39 स्तोत्र संहिता पहिलं वचन वाचूया. पहिला आणि दुसरा लवकर. हा. मी म्हणालो की मी
मला हे वचन लई आवडले या. दुर्जन कितीही मोठा असू दे, शिवी शाप काय पण देणारा, जर आम्ही गप्प उभे राहिलो, आम्ही काहीच बोललो नाही, विजय त्याचा होईल का आमचा होईल? आमचाच होईल ना. आम्ही काहीच बोललो नाही तर तो रे म्हटला, काय रे म्हटलं तर भांडण होते. म्हणून दावीद काय म्हणालाय, दुर्जन माझ्या भोवती आहेत म्हणून मी माझ्या तोंडाला लगाम घालून ठेवले आहे. का भांडण होते, का तंटे होत्यात, घरामध्ये वाद का होत्यात, आम्ही दोषी का ठरतो? आमचं तोंड आमचं लगाम सोडल्यामुळे. हालेलुया. घोडा कयात राहण्यासाठी लगाम घालतात ना. तुमचं तोंड, तुमची जीभ तुमच्या कयात राहण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? लगाम घालून ठेवलं पाहिजे. जिथे बोललं पाहिजे बोललं पाहिजे, बोलायचं नाही तिथे बंद. म्हणून दावीद म्हणतो, आणि एक वाचा, पहिलं दुसरं तिसरं. मी म्हणालो की मी आपल्या जिभेने पाप करू नये म्हणून आपल्या चालचलुकीत जपे. हालेलुया. चालचलुकीत जपे म्हणजे प्रत्येक कृतीमध्ये मी जपून वागेन, माझ्या चालचलुकीत जपून वागेन, माझ्या जिभेमध्ये जपून वागेन. पुढे, माझ्या समोर दुर्जन आहे तोपर्यंत आपल्या तोंडाला लगाम घालून ठेवी. मौन धरून मी गप्प राहिलो, बरे देखील काही बोललो नाही. एक मिनिट, कधी सांगतो तुम्हाला, कधी सांगतो, समोरचा माणूस चुकीचं बोलायला ना, तेव्हा बरं देखील त्याला सांगायचं नाही, त्याला ते गैरसमज होते. तुम्ही सांगता, अहो ताई मी सत्य सांगत होतो, मी सत्य सांगत होतो, ताई तिला समजलंच नाही, पण तिला कळतच नाही, तिच्याकडे सत्य नाही, तिच्याकडे असत्य आहे, म्हणून तिला समजत नाही. म्हणून दावीद म्हणतो, मी मौन धरून गप्प राहिलो, बरं देखील बोललो नाही. वाईट तर सोडून द्या, मी बरं देखील बोललो नाही, चांगलं देखील मी बोललो नाही. लक्षात आलं. म्हणून पाऊल काय म्हणतो माहितीये काय, हूं तर हूं म्हण, नाही तर नाही म्हण. लक्षात आलं तुम्हाला, हूं तर हूं म्हण, नाही तर नाही म्हण. बोध आज लोकांसमोर तुम्ही सत्य सांगायला गेला, समजत नाही. काय कळलं तुम्हाला? त्यांचं मनच असत्याकडे लागल्यामुळे त्यांना सत्य समजत नाही. तुम्ही रडला तरी बिचारा काय फरक पडत नाही. म्हणून दावीद किती शाना राजा होता असाल, किती त्याच्याकडे शानपण होत असाल, तो काय म्हणाला, मी गप्प मौन धरून मी गप्प राहिलो, बरं देखील बोललो नाही. मला लई आवडलं हे वचन. खरंच मी बी तसंच करणार आहे आता. खरंच की हे बघा, बोध करून सांगायला जाऊन आम्ही आहो ताई मी तसं म्हटलो नव्हतो, आदो दादा मी तसं म्हटलो नाही, ओढून अंगावरती चिक्कर ओढून घेण्यापेक्षा गप राहून सोडलेलं बरं आहे की नाही? मी लई मला स्पर्श झालं हे वचन. पुढे वाचा. तरी माझ्या दुःखाने उचल खाली, माझे हृदय आतल्या आत संतप्त झाले. मला ध्यास लागला असता माझ्यामध्ये अग्नी भडकला. तेव्हा मी आपल्या जिभेने बोललो, हे परमेश्वरा
परमेश्वरला बोलतो. तुम्ही आणि मी माणसाला बोलतोय, माणसाची निंदा करतो, माणसावर रागवतो, तेव्हा परमेश्वराचे आम्ही दुश्मन ठरतो. ही हस्तकृत्य आहे परमेश्वराची. म्हणून त्या हस्तकृतीला आम्हाला बोलायला अधिकार नाही. मनुष्याला दोषी ठरवण्याचा अधिकार आमच्याकडे नाही. मनुष्याला शिवी द्यायचा अधिकार नाही. फक्त न्याय करणारा परमेश्वर न्यायाधीश तोच आहे. तुम्ही आणि मी न्यायाधीश नाही. म्हणून दावीद काय म्हणतोय, माझ्या हृदयात अग्नी पेटला, मी बोलायला सुरुवात केली, पण काय? ऐका. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, माझा अंतकाळ केव्हा आहे? माझं आयुष्यमान किती आहे हे मला समजू दे. मला समजून दे. बघा आणि काय म्हणतोय, मी मरून जावं, मी ताई मला जीव नको झालाय. बघा मला तिने असं बोलले, मी मरावं असं म्हणत होतो, आत्महत्या करावं म्हणत होतो. कशाला बनवलाय तुम्हाला आत्महत्या करायला, मरायला? परमेश्वराकडे जावा, परमेश्वराकडे भेटा, परमेश्वराकडे बोला. परमेश्वर सोडून कोणालाही बोलायचं नाही. तुम्ही काय बोलल्यात पण लोक आहे ना उलट करतात. त्यासाठी गप्प राहायचं आणि प्रभू समोर बोलायचं. समजत नाही लोकांना, चांगलं सांगितलेलं समजत नाही, बाळा म्हणून समजावून सांगितलेलं समजत नाही. मला कधी कधी लई दुःख होते, काही लोकांना सांगताना ऐकत नाहीत म्हणून दुःख होते. काय आम्ही असंच जेव म्हणतो, त्याने असंच जेवतात. लक्षात आलं तुम्हाला? त्याला काय करू शकतं? असं जेवलं म्हटलं, असं जेवतो म्हटलं. हा, तुम्ही आणि मी सर्व जेवणारे झाला पाहिजे. हालेलुया. पुढे एक वचन होतं, हे परमेश्वरा, माझा अंतकाळ केव्हा आहे व माझे आयुष्यमान किती आहे हे मला समजू दे, म्हणजे मी किती नश्वर आहे हे मला कळेल. हा, पुढे वाचा. पहा, तू माझे दिवस वीतभर केले आहेत, माझ्या आयुष्याचा काळ तुझ्याकडे काही नाही. हा, इतभर आमचा आयुष्यकाळ किती आहे? आम्ही उड्या मारतो, उड्या मारतो, उड्या मारतो. मी माझं हे बघा, हे सगळं माझं आहे, माझं आहे, माझं आहे करतोय. पण आमचा आविष्कार काय? काय म्हणाला दावीद? माझं आविष्कार काय? इतभर, इतभर. लक्षात आलं? इतभर आहे. वाचा पुढे जरा तेच. पहा, तू माझे दिवस वीतभर केले आहेत, माझ्या आयुष्याचा काळ तुझ्याकडे काही नाही. हा, काहीच नाही म्हणे. हाय की नाही? काय आमचं अस्तित्व काय? हा, मगाशी मी वाचून दाखवलं ना एक वचन, तो म्हणतोय माझं काय? 6 वचन काय सांगते त्यातलं? म्हणून ती ताई म्हटलेलं गाणं काय खोटं नाही आहे. हा, वल्या मातीचा तू एक साचा, तुझा नाही भरोसा. काय आमचा काय भरोसा आहे? कधी भरोसा आहे? बस मधून चालला भरोसा आहे? गाडी घेऊन चाललाय भरोसा आहे? रस्त्यातून चाललाय भरोसा आहे? लई जेवला तर भरोसा आहे? अभिगेलचा नवरा लई जेवला, जेवला जेवला जेवला, हसला आणि पडला आणि मेला. अभिगेलचा नवरा जेवताना मेला. तुम्ही सांगा, लई जेवला तरी बी मरताय, लई हसला तरी बी मरताय. काय होत आई? आता तर हसत होते बघा हो आमचे, मेले बघा. काय लाईफ मध्ये काय? मग दावीद काय म्हणालाय? काय इतभरलाय. किती? एक इतभरलाय. म्हणून कोणावर अवलंबून राहिलं पाहिजे? हा, धीर धरून वाट पाहायची. आमची स्पर्धा एक दिवसात संपणारी नाहीये. आता मला 33 ते 33 वर्ष स्पर्धा करायची आहे. धीर धरून मी जरा
आमची एक दिवसाची हे नाही आहे. म्हणून धीर धरून राहायचं. धीर धरुनी नम्र होऊन वाट मी पाहते. काय केलं पाहिजे आम्ही? पुरा धीर धरून प्रत्येक प्रार्थना करताना धीर धरून काय वाट बघून ती घेतलं पाहिजे. दानियल 21 दिवस वाट बघा. एस्तेराने 3 दिवस प्रार्थना केली. लक्षात आलं? योसेफ 13 वर्ष तुरुंगात राहून वाट बघत होता. मग पंतप्रधान झाला तो मिस्राचा. लक्षात आलं? काय येशू 30 वर्ष धीर धरून राहिला. 30 वर्षापर्यंत येशू काय तर केलाय? 30 वर्ष झाल्यावर त्याने पहिल्यांदा बाप्तिस्मा घेतला. 3.5 वर्ष काय त्याने सेवा केली. लक्षात आलं तुम्हाला? काय म्हणजे किती अद्भुत आहे का नाही? 30 वर्ष स्थिर राहिला. तुम्हाला मला सेवा करायची असेल, तुम्हाला मला मोठ्या देवामध्ये म्हणायचं असेल, काय दावीद काय म्हणतो? मी बरं पण बोललो नाही, वाईट पण बोललो नाही ग बाई. गप्प राहिलं बघा. राहिला पाहिजे. आमेन. प्रार्थना करूया. शबा लबा 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 शबा लबा 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 शबा रिबा बाबा 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 शबा रिबा बाबा 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 शबा. हालेलुया. रिमा मा सांता ना मंथुरबा. 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 हालेलुया. देवा या बंधू आणि बहिणीला प्रत्येकाला स्पर्श कर प्रभू. आता या क्षणामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येऊ दे. जे कोणी यो व्हिडिओ बघतील देवा, परमेश्वर देवा पा युट्यूबला, त्या सगळ्यांना आशीर्वाद दे प्रभू. कसा मी धीर धरून राहिला पाहिजे, कसा मी धीर धरून परमेश्वराच्या प्राप्त करून घ्यायला पाहिजे हे समजावं लोकांनी. यासाठी मदत कर येशू. तूच देव आहेस. आम्ही तुझ्यावर अवलंबून राहावं यासाठी मदत कर देवा. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो. आमेन.